घासकोपरी टीम ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया। सुबह हमारे साथ हैं एक बेहतरीन बुलंद आवाज के मालिक और वाकई में दोस्तों जिन्होंने इस वसई तालुका के अंदर विरार की नगरी में अंडर में अपनी छाप छोड़ी है, वैसी आवाज़ आज एनसीसी ट्रॉफी में जब जब वक्त मिला है, जब इस नारंगी के मैदान पर अपनी आवाज़ की छाप छोड़ी है, वैसे कसुम मेहर जी आपका दिल के गहरे से इस्तकबाल है। आइए अगली आवाज़ कसुम सर जी के द्वारा। थँक्यू झहीर भाई। नेक्स्ट मॅचला होती सुरुवात। आपण पाहत आहोत, ऐकत आहोत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम। गुरुवारपासून या स्पर्धेला झाली सुरुवात आणि आजचा 5वा दिवस, रविवारचा दिवस, 4था दिवस, सॉरी रविवारचा दिवस आहे। पहा मॅचकडे बोलणार आहोत। अभिनव 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट यश 491 घासकोपरी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। प्रणय बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत। प्रणय समोर किरण, पहिला बॉल, पहिलाच बॉल पायावर आदळला, चेंडूला लावलं फील, परंतु आता लेग बायच्या रूपाने इनिंगला बॅटला लागला होता असं आमचे ऑफिशियल पंच सांगतात आणि एका धाब्याने इनिंगला झाली सुरुवात। आमच्या सोबतीनं झहीर भाई आहेत। और पहली गेंद ऑन साइड खेलना चाहते थे वहां पर खरन, मगर गेंद और बल्ले का परफेक्ट संबंध नहीं होता। बल्ले पर छूकर गेंद गली जन पर गई थी और वहां पर एक रन के साथ खाता खुला टीम का। 11 टीम पहले बल्लेबाजी पर आपका गणेश स्ट्राइक पर अगली गेंद खेल रही यार। प्रणय गेंदबाजी पर है, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, टाइम ऑन है। 25 मिनिटांमध्ये 5 षटका पूर्ण करायचे लक्षात ठेवा। प्रणय की अगली गेंद खेलते यार। गणेश लेफ्ट हाथ के बल्लेबाज हैं। लेग स्टंप पर मारा करने की कोशिश, मगर गेंद लेग स्टंप के बहुत ही बार वाइड बॉल का इशारा। एक्स्ट्रा रन के साथ टीम की रन संख्या में बढ़ोतरी होती भी। या अगोदरचा आपण मॅच पाहिला, काय जबरदस्त मॅच फिनिश केली होती। मॅचला मोमेंटमला थोडंसं आणलं होतं त्या 4थ्या षटकामध्ये, परंतु सुमित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं आणि त्या काय जबरदस्त बॅटिंग। प्रणय समोर गणेश, हा बॉल वेग, ओ ओ ओ फटका बसलाय बरोबर जाऊन हातामध्ये, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं बदल गॉन। त्या फटक्याला एक्झिक्यूट करत होताना फटका बसला होता। ऍक्शन रिप्ले पहा, फटका खेळला, फ्लॅट होता आणि त्या फ्लॅट स्ट्रोक बरोबर चेंडू हातामध्ये जाऊन बसला आणि गणेशला मैदान सोडायला लागलंय। झहीर भाई पहिल्या विकेटमध्ये, सॉरी पॉवर प्ले मध्ये पहिली विकेट जाणं म्हणजे दडपण वाढवण्यासारखं झालंय आता अभिमन्यू 11 या संघावर। सही कहा सर जी आपने। वहां पे बैकफुट पर जाकर गेंद को पॉइंट और ढूंढना चाहते थे, मगर गेंद परफेक्ट मिडल नहीं हुई थी और पॉइंट के खिलाड़ी ने उस कैच को अंजाम दिया। पहला बल्लेबाजों को ब्रेक थ्रू दिलाते हुए वहां पर प्रणय एक बेहतरीन गेंदबाजी, गणेश लौटते हुए 0 का चश्मा पहन कर, मगर अपनी बल्लेबाज नील बैटर पर गए हैं, नील कीनी। यह अहम मुकाबला, क्योंकि एनसीसी ट्रॉफी 2026 का थरार महासंग्राम आप देख रहे हैं। सूर्या करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे। नील कीनी बेहतरीन गेंदबाजी वहां पर प्रणय द्वारा। कुछ सुबह बात की जाए तो पहले मुकाबले में 63 रनों का टारगेट था, मगर वहां पर सुमित जैसे बल्लेबाजों ने वन साइड को अपनी बल्लेबाजी का जलवा दिखाया। मगर यहाँ पर आपको 63 रन टीम को विचारमंद करना होगा कि वो पूरे से थे या नहीं थे, मगर उससे आगे हमें रन संख्या को बढ़ाना होगा। नाही, नक्कीच चांगला उल्लेख आपण झहीर भाई केला। पहा तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत आणि त्यामधून तुमचा पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे। खूप चांगली गोलंदाजी प्रणय समोर निखिल केनी, पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलंय, सिंगल साठी चेंडू निघून जात आहे। पहा काय जबरदस्त बॉलिंग आहे, पॉवरफुल बॉलिंग यश 491 घासकोपरी संघाकडून प्रणय आतापर्यंत करतोय। पहा पॉवरफुलचं षटक आहे, आतापर्यंत विकेट गेले, पॉवरफुल बनवलंय झहीर भाई। अच्छी गेंदबाजी वहां पर। सुबह बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया। दोपहर का क्षेत्र शुरू है। अब किरण स्ट्राइक पर अगली गेंद खेलते यार। ऑन साइड पर गैप में खेला मैदान के ऊपर से और गेंद 1-2 का 4 वाइड श्रीलंका पर 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। कमांड डीजे
पहा फटका, किरणचा हा फटका पहा, बरोबर गॅप शोधला, दोन खेळाडूंच्या मधून बरोबर गॅप मधून पाठवून देत असताना वाईट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर आणि 4 धाव्यांसाठी बरोबर गॅप मधून ऑन साइडला खेळत असताना तो जागा शोधली, जागा बनवली आणि त्या जागेला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. अच्छा शॉट वहां पर किरण द्वारा स्कोर जाकर पहुंचता हुआ 7 रनों पर रेवेन्यू 11 टीम का. पानी की अगली गेंद, अब कदमों का इस्तेमाल किया मिड ऑफ के ऊपर से 1-2 का 4, गेंद सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार. बैक टू बैक दूसरा चौका किरण के बल्ले से, स्कोर 11. कमान डीजे. ऑप्शन पर गेंद थी, बैकफुट पर गए और गेंद को वहां पर रिसीव किया था मिडाओं के ऊपर से और बेहतरीन शॉट किरण द्वारा. स्कोर जाकर पहुंचता हुआ 11. किरण जाकर पहुंचते हुए 9 रनों पर 3 गेंदों का सामना किया. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. पहली 2 गेंदें वहां पर सिंगल, फिर उसके बाद वाइड, उसके बाद विकेट, उसके बाद बिंदी, फिर बैक टू बैक ये 2 चौके. अब पन्ने थोड़े से महंगे साबित हुए मगर ब्रेक टू दिलाया है अपनी टीम के लिए, वो बड़ी बात है. गेंदबाजी को बेहतरीन गेंदबाजी करनी होगी वहां पर आगे. अब लोकल बॉय इसी परिषद के बेहतरीन गांव का यहां पर एक सितारा हमें देखने को मिलेगा. नीरज गेंदबाजी पर आए हैं दोस्तों. अपनी ये छोटा पैकेज बड़ा धमाका देखने को मिल जाएगा. करना होगा क्योंकि टीम को बनाने के लिए आपको गेंदबाजी कप्तान ने निभाया है और जवाबदारी दी है उसको निभानी होगी. मगर स्ट्राइक पर नीला कीनी वहां पर बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर है. नीरज की अगली गेंद खेलने तैयार. आउट साइड खेलना चाहते थे, गेंद गुड लाइन से उछाली, गेंद शॉर्ट फाइन पर थोड़ी सी हाइट कम पड़ी है. यहां पर 1 को 2 में तब्दील कर जाएंगे कि दोनों बैटर. दूसरी की मांग है और दूसरा रन भी पूरा हो जाएगा और अंपायर का इशारा लेग 22. ये एक्स्ट्रा रन को बचाना होगा. स्कोर आप जाकर पहुंचा हुआ 13 रनों पर. या अगोदरचा चेंडू पहा, तुमच्याकडे भरपूर वेळ होता, तुम्ही वाट सुद्धा पाहत होता त्या चेंडूची. तुम्ही इतकी वाट पाहिली मग तुम्ही चुकी का करतात हा सुद्धा प्रश्न आहे. पहा भरपूर वेळ होता, पाठीमागे जाण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ होता, मग तुम्ही वाट पाहिली मग तुम्ही चुकी का करता. 13 धाबा धावपलकावरती आहेत. पुढील चेंडू पाहूया. नीरज समोर निखिल. हो वेगवान चेंडू शफल झाले होते परंतु बॉल अजून शफल झाला. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय. पहा झहीरभाई शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार तो पॉवरफुल बनवलं होतं. पॉवरफुल अजून कोणी बनवले सांगता येत नाहीये. त्या षटकामध्ये विकेट आली, 2 चौकार सुद्धा आले होते प्रणयच्या षटकामध्ये. 14/1 आतापर्यंत अभिनव 11चा संघ. नीरज की अगली गेंद अब सुनिश्चित किया है और गेंद को दिशा दिखाते हुए गेंद जाएगी सीमारे का बाहर. 4 रनों के लिए फरार. बेहतरीन चौका. कमांड डीजे. आएगी क्योंकि क्रिकेट में कहा है ना, कभी खुशी तो कभी गम. इसने रुलाया तो हंसाया भी है. ऐसे खेल हमने बहुत बार देखे हैं मगर अब नीरज को बैकअप करना. ये रिप्ले आप देख सकते हैं. देखिए समय गेंद और बेहतरीन अंदाज में गेंद के बल्ले मैरिट पर गए और गेंद बल्ले पर भी परफेक्ट थी. हाँ भी यहाँ पर लिक्सम के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रा रन खलबली मचाने वाली है. नीरज को आप बैकअप करना होगा. महंगे साबित होते हुए नीरज कसुब बात की जाए तो अभी तक वाइट बॉल का सिलसिला चाली है ना, उसे रुकाना होगा. नक्कीच नक्कीच नीरजला कमबॅक करावा लागणार आहे. नीरजचा हा बॉल फुल टॉस फुल टोल पॉवरफुल आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. 6 पहा किती मोठी चुकी होती. पहा नो प्लस षटकार म्हणजे तुम्ही या चेंडूवर 7 धावा आणल्यात. पहा झहीरभाई फुलटॉस चेंडू कोण सोडतं आणि तुमच्या भाषेत तोहफा था, तोहफे को किया आसानी से कबूल. नो डाउट. सही कहा आपने. तोहफा आया था और कबूल भी किया है. नील है वहां पर, कहां गलती करेंगे.
अब बैकअप करना होगा गेंदबाजों को, फ्री बॉल है। अब ही अच्छी गेंदबाजी, बैकअप करना होगा। मैंने कहा ना स्टंप पर गेंद ड्राइव करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का समझ नहीं होता हुआ। आप जितनी गेंदें डॉट होगी उतना बल्लेबाजों पर प्रेशर होगा, दबाव होगा। आपको विकेट मिले ना मिले, मगर गेंद जितनी डॉट होगी ना, ये रिप्ले आप देख सकते हैं। देखिए राइट हैंड ओवर द विकेट से गेंदबाजी थी, टप्पा गिरने के बाद ऑन साइड खेलना चाहते थे, मगर गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल। नीरज की अगली गेंद स्टंप पर गेंद ऑन साइड पर खेला मिड ऑन पर। जब तक खिलाड़ी मिस फील्ड करते हैं, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई लॉन्ग ऑन से क्षेत्र में 1 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 27। अस्तुबा बात की जाए तो 27 रन बने। 1 ओवर 4 गेंदों का खेल अभी तक मैदान पर हुआ है, अभी भी 26 गेंदों का खेल आना बाकी है। क्या टारगेट आप सेट कर सकते हैं इस मैदान पर? जर तुम्ही विचार केला तर 60च्या वरती नक्कीच जाईल. 60, 65 किंवा 70 एक फायटिंग टोटल. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण नाही. 1 धाव पूर्ण, एकापेक्षा अधिक काही नाही. पहा नीरजने थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये पूर्णपणे केलाय. 28 धावात अपलकावरती आहेत. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात निखिल किनी आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नील अगली गेंद की तैयार, नीरज गेंदबाजी पर है। अब सुनिश्चित किया, फिर से गैप ढूंढा, गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। एक बेहतरीन चौका, कमांडीज है। फटका, स्विच हिटचा फटका पहा, पायावरचा कंट्रोल नंतर त्यानंतर बरोबर गॅप शोधला आणि थर्ड मॅनला बाउंड्री लाईन क्लिअर. पायावरचा कंट्रोल ठेवलाय. काय जबरदस्त स्विच हिटचा फटका किरणचा. पुन्हा ऍक्शन रिप्ले. पायावरचा कंट्रोल नंतर हा स्विच हिटचा फटका बरोबर गॅप मध्ये गेला आणि बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 2 षटकांचा जवळपास खेळ संपलाय. 32 धावा. जरी सर फ्लाइंग स्टार्ट आहे पहा. अभिनव 11 या संघाची 32 धावात अपलकर झाल्या. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. इकडून किमान 65 किंवा 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. परत थोड्याशा अडचणी वाढल्यात. यश 491 घासकोपरी या संघाच्या अडचणी वाढल्यात. आता अडचणीसाठी तुम्हाला विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट तुम्हाला या मॅच मध्ये परत आणतील. सही कहा आपने सर जी, क्योंकि एक बड़ा खिलाड़ी, क्योंकि पालघर परिषद के मैंने कहा था ना, आज के दिन तारे सितारे देखने को मिल जाएंगे। नीला खीनी मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि बड़ी टीम में खेला है। जो वह अनुभव है ना, वह अनुभव इस मैदान पर शेयर करते हुए नील खीनी, और बेहतरीन बल्लेबाजी, जहां पर गेंद मिली वहां मैरिट पर खेला, गैप ढूंढा। देखिए अब 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। 16 के रन रेट से बल्लेबाजी हो रही है तो 32 रन हम स्कोर पर देख रहे हैं। 16 के रन रेट से बल्लेबाजी होगी तो 96, और उससे आगे बढ़ा जाए तो 104 रन यहां पर जोड़ सकती है टीम। मगर आप गेंदबाजों को बैकअप करना है, विकेट और विकेट गुच्छे में लेकर ब्रेक लगाना होगा, टीम को थोड़ा सा रुकाना होगा। गेंदबाजी पर साहिल गेंदबाजी पर आए 30 ओवर टीम के लिए, अपने लिए पहला ओवर लेकर आउट साइड खेलेगा। मिस टाइम शॉट है, गेंद हवा में, क्या बन जाएगा, मगर क्या ड्रॉप, हाँ ना चलती हुई। अब ये क्या हो गया, रन आउट का विकेट। क्यों तू कभी में, मगर नहीं होता हुआ ये मुकाबला, क्योंकि दोस्तों कॉलिंग टूटेगी तो दिल टूटेगा। बल्लेबाज मैदान के बाहर, गॉन, कमांडीज। उठा था, जीवदान तो आपके पास में आया था, मगर वहां पर कॉलिंग टूटी। किरण को रोकना था, मगर किरण ने वहां पर नील को आवाज दी कि निकल जाएंगे। मगर देखिए आप ये रिप्ले, औसम की गेंद थी, आउटसाइड खेलना चाहते, बैट का टो लगा था, गेंद शॉट फाइन लेके खिलाड़ी के हाथों तक ऐसा लग रहा था कि वो कैच को बना लेंगे, मगर आइन टेम्पो गेंद जमीन को धरती होती हुई नजर आई। और उसके बाद वहां पर कॉलिंग टूटी, बल्लेबाज किरण का दिल टूटा, किरण की खेली को लगता हुआ विराम। क्या कहना चाहेंगे? सर्वात मोठी चुकी आहे. त्या अगोदर फिल्डिंग करत असताना झेल सुटला, तिकडे चुकी झाली होती. परंतु किरण थोडं कॉलिंग मध्ये गडबड झाली. हा ना तू यामधून किरण आले पुढे. निखिलने त्यांना थांबवला आणि ज्यावेळी किरण मागे गेले त्यावेळेला भरपूर उशीर झाला
आणि किरणला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. वेदांत नवीन फलंदाज, विकेट कडे चर्चा झाली होती जहीरभाई. विकेट आले, आता विकेट किती पुढे नेणार आहे येणारी कालवेळ सांगणार आहे. सही कहा सर जी, ये विकेट आप लोगों को वक्त कहलाएगा कहाँ पर टीम पहुंचेगी, मगर आते साथ साहिल ने अपने काम को अंजाम देने का कोशिश की, वहां पर रनआउट का विकेट मिला. विकेट तो जरूर गिरा है कि फिर से वो बैकअप साहिल कर पाएंगे अपनी टीम के लिए. वेदांत स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार है और एक बड़ा नाम टेंशुआ का. फुटटॉस गिनती ड्राइव किया गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक इनको फील्ड किया जाएगा 1 रन पूरा हुआ, दूसरे की मांग होगी कि मगर मना किया है क्योंकि 1 रन कॉलिंग होना बहुत जरूरी है. यस नो विट, अब साहिल बैकअप कर रहे हैं क्योंकि वहां पर देखा था साहिल ने कि 2 ओवर में 32 रन खर्चे गए हैं. मुझे बैकअप के लिए कप्तान ने जवाबदारी दी है, मुझे बैकअप करना है. नक्कीच नक्कीच खूप चांगला उल्लेख जहीरभाई आपण तुम्ही केला. बॅकअपसाठी तुम्हाला ते कम्युनिकेशन करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 33-2 आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना अभिमन्यू 11चा संघ यश 491 घासकोपरी या संघासमोर. साहिल बॉलिंग ट्रॅकवर आहेत, निखिल समोर साहिल. पहा खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केली. पहिल्या 2 षटकांमध्ये वेगाने झाली होती सुरुवात आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर साहिल पुन्हा एकदा रेडी झाल्यात. निखिल समोर, पुढचा बॉल समोर खेळला गेला फटका लॉंग आपला क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पूर्ण, एकापेक्षा अधिक काही नाही. जरी सर खूप चांगली बॉलिंग आहे आतापर्यंत. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न कायम सुरू ठेवलाय. साहिल ने गेंदबाजी पर निधन रखा है और वो गेंदबाजी करनी होगी क्योंकि 2 ओवर में आपने जो रन खर्चे गए हैं उसको बैकअप दिलाना होगा. साहिल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए. अभी तक का बात की जाए तो साहिल के 3 गेंदों में 2 रन आए, 1 रनआउट का विकेट आया है. अगली गेंद वेदांत खेलने के तैयार. आउटसाइड खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं है, गेंद के रेंज में नहीं थे वहां पर वेदांत. अच्छी गेंदबाजी साहिल द्वारा बैकअप होता हुआ क्योंकि अभी तक 4 गेंदों का ये तीसरा ओवर प्रगति पर है. 2 ओवर में आपने मिला देखे, यहाँ पर रिप्ले देख सकते हैं. टप्पा गिरा तो गेंद थोड़ी सी अंदर के करीब आई. ऑन साइड खेलना चाहते थे वेदांत मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ. हा बॅकअप करावं लागेल. धाबा वेगाने येतात त्यासाठी तुम्हाला बॅकअप करावं लागेल. त्यासाठीच आणलंय तुम्हाला आणलंय साहिलला. साहिल समोर वेदांत, पुढील चेंडू 34-2. हो वेगवान चेंडू, ब्लॉक हॉलचा मारा. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. सिंगल येते परंतु बॅकअपचा आपण उल्लेख केला होता जहीरभाई. बॅकअपसाठी आणलंय, पॉवरफुल बॅकअप केलंय. आत्ताच्या पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्यात. 35-2 प्रथम बॅटिंग करत असताना अभिनव 11चा संघ. सही कहा सर जी आपने, बेहतरीन गेंदबाजी. ये जड़ में गेंद थी मगर वहां पर वेदांत ने देखा था, उसको बल्ला रखा और गेंद पॉइंट के रीजन पर गई. 1 रन जरूर मिलता हुआ. ये आज के दिन का ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं. एक तरफ यश 11 491 घासकोपरी टीम है तो एक तरफ अभिमन्यु टीम है. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट है क्योंकि दोस्तों आज ओपन का हाफ है. अब यहां पर सुरक्षित करना है बैट का पिछला हिस्सा लगकर गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के दिशा में गेंद सी मारे का बाहर. 4 रनों के लिए फरार. कमांडी गया. भाई खेळायचं होतं कुठे, खेळलाय कुठे, फटका गेलाय कुठे, बाउंड्री लाईन सुद्धा क्लिअर केली त्या चेंडूने. इतका हा नो लूज शॉट. पहा खूप चांगलं गीत या अगोदर आलं होतं. NCC चषक 25वी पर्व पाहिलेत आपण आणि 25व्या पर्वामध्ये इतकं शानदार दमदार आयोजन, ऐतिहासिक मैदान आहे नारंगीचं. 26व्या पर्वामध्ये आपण आहोत जिकडे आजचा 4था दिवस, 27व्या पर्वामध्ये आहोत सॉरी, जिकडे आजचा 4था दिवस. शानदार दमदार आयोजन आणि खरोखरच मानावं लागेल ज्या प्रकारचं हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आहे. एकजुटी, ही तुमची ताकद, ही किती ताकद आहे हे दाखवून देतात आपल्या या परिसरामध्ये, या ऐतिहासिक मैदानावर. पहा 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा अप्पलकावरती आहेत. आता 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4थं षटक मार्गस्थ असताना प्रणयला पुन्हा एकदा त्या बॉलिंग ट्रॅकवर आमंत्रित केलंय. प्रणय गेंदबाजी पर फिर से आएंगे क्योंकि पहला ओवर डाला था प्रणय ने, थोड़े से महंगे साबित हुए थे. किरण गणेश जोड़ी मैदान पर थी, उन्हें को डगआउट का रास्ता दिखाया ये गेंदबाजों ने.
नीलकिनी और उसके बाद वेदांत, ये दो सलामी जोड़ी अब थर्ड डाउन फोर्थ डाउन पर आए हैं। ये जोड़ी मिडल ऑर्डर कितने रंग को लेकर जाएगी आगे, ये विचारमंद होगा। साझेदारी जुड़ रही है, उसको क्या पने गेंदबाजी में ब्रेक लगा पाएंगे। ये चौथे ओवर की शुरुआत खाड़ी एंड से पने गेंदबाजी करने के तैयार। वेदांत अगली गेंद के तैयार। फुल टॉस गेंदी ऑन साइड पर मोड़ा है। स्क्वाले के खिलाड़ी को बना देंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने के। सी मारे का बार थी और वहां पर वेदांत ने कहा ये तो तोहफा आया है, फिर से हम कबूल लेंगे, और कबूल लिया और गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर लेग बॉन्ड के बाद 6 रनों के लिए। काय जबरदस्त फटका होता पहा, फक्त फ्लिक ऑफ द बॅट, बाकीचं काम चेंडूने केलं. पुढील चेंडू सेम स्ट्रोक सेम फटका, दिशा बदलले एवढीच की फक्त बॉल गेला खूप लांब लांब लांब. षटकार. गेंद दी और मैदान का छोड़ने वाले ऐसी गेंद को, और फिर अब खेला था फाइन लेग पर दिशा में और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर ही आप रिप्ले देख सकते हैं। देखिए बहुत पैरों पर गेंद थी और पैरों की गेंद तो बेहतरीन अंदाज में खेलते हैं बल्लेबाज। फिर अब लॉन्ग ऑन पर है, ये बैक टू बैक तीसरा षटकार, 6 रन। कम ऑन डीजे। मास्टर माइंड आहे वेदांत, लगातार 3 षटकार आल्यात. पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं. पायावरचा बॉल आणि लॉंग आणला, बॉलला फेकून दिलं. चौथा बॉल सुद्धा फटका केला हवेत. ओ आता अंपायर सांगतील, अंपायर चौथा येतोय, लगातार चौथा षटकार. शुक्रिया डीजे। आज कुछ कारनामा करेंगे, अपने नाम का डंका बजाया जाएगा, क्योंकि बहुत खिलाड़ी के नाम पर इसी मैदान पर बड़े बड़े 6 गेंदों पर 6 सिक्सर लगाने का कारनामा है। अब्दुल कसुब बात की जाए तो अब वेदांत उस लाइन तक पहुंचे हैं, क्या ये 2 गेंदों पर और 2 सिक्सर हमें देखने को मिल जाएंगे? 2 चेंडू 2 षटकार याच्या अगोदर, त्या अगोदर प्रणयला कमबॅक करावं लागणार आहे. धाबा वेगाने येत आहेत. प्रणय समोर वेदांत. पुढील चेंडू हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रॉकेट स्ट्रोक होता क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण आणि एकापेक्षा अधिक काही नाही आहे, परंतु काय जबरदस्त बॅटिंग करतायत. प्रणयचा कंट्रोल कुठेतरी सुटलाय, खांदे झुकले, त्यासाठी प्रणयला आतापर्यंत 4 षटकार आल्यात. ये दूसरा ओवर पने फेंक रहे और 36 रन दिए, 1 विकेट जरूर आपके नाम पर है। अगली गेंद नील खेल के तैयार, अब शॉर्ट गेंद नील है वहां पर, कहां ये बल्लेबाज भी रुकने वाले हैं। गेंद सी मारे का बाहर, 6 रनों के लिए फरार। कमान डीजे। अब रिप्ले ऑफ स्टंप पर गेंद दी, ऑन साइड पर गेंद को मोड़ दिया, गेंद सी मारे का बाहर, 6 रनों के लिए। क्योंकि वहां पर वेदांत जब थे ना, वो 5वीं गेंद जो थी ना, वो चेंजअप वेरिएशन किया था, इसलिए वो बल्ले के मेडल हुई नहीं, वरना वो भी गेंद हमें सिक्सर देखने को मिल जाती। आज पने वेदांत अपने नाम का डंका बजा सकते थे, मगर गेंदबाज ने बैकअप किया था वहां पर वो गेंद पर। और अभी तक बात की जाए तो 31 रन दिए, मुझे 2 ओवर में 42 1 विकेट दिए है वहां पर प्रणय ने, बहुत महंगे साबित हुए। टीम की रन क्या 70 रन बने 2 विकेट के नुकसान पर, मगर अभी भी 12 गेंदों का खेलना बाकी है। 105 आज हाईएस्ट स्कोर हमें देखने को मिल जाएगा। जर भाई तुम्ही किती पाहता आतापर्यंत धावपलकाला, 70 धावा झाल्यात, 12 चेंडूचा खेळणं बाकी आहे. काय 100चा पल्ला पार होईल? 100 किंवा त्याहून अधिक किंवा त्याहून कमी? सर जी वाकई में यही बल्लेबाजी हमें देखने को मिल जाए तो आज ये मैदान पर एनसीसी ट्रॉफी में 2026 में ये टीम अपने नाम का डंका बजाएगी। वेदांत खेलने तैयार,
लॉन्ग पर खेला शॉट मिश्रा में गेंद हवा में कैच बनेगा तो मैच बनेगा। बेहतरीन कैच वेदांत की खिली को लगता हुआ विराम। तीसरा बल्लेबाज बैक टू डक आउट गॉन। आप देखिए पहली गेंद पर साहिल, ये है गेंदबाज जिन्होंने बैकअप जरूर किया था। वो आखिरी गेंद पर बैट का पिछला टो लगा था और गेंद सीमा रेखा बाहर दिखी थी। साहिल अपनी टीम के लिए बैकअप कर रहे हैं, मगर दोस्तों हर मुकाबले हर एक खिलाड़ी के ऊपर निर्भर नहीं रहते। हर 11 खिलाड़ी को उस मैदान पर साथ देना होता है, क्योंकि कहा है ना कि आप छूट जाएंगे तो ये मैच बनाने के लिए आपको भी आसानी बन जाएगी। क्योंकि ये दोस्तों ये पहली इनिंग है, पिक्चर का पहला पार्ट आप देख रहे हैं। क्योंकि हर बार पिक्चर के पहले पार्ट में बहुत कुछ जो देखा, दूसरे पार्ट में फिर डिशुम डिशुम भी देखी है। अब चलिए आइए वेदांत, आपके लिए इनाम आया है। हरीश माची सर जी हमारे वहाँ कॉम बॉक्स में उन्होंने कहा कि वेदांत की बल्लेबाजी मुझे बहुत पसंद आई, 3 बैक टू बैक सिक्सर, उनके लिए 500 रुपये का इनाम आया है। मैच के बाद हमारे ग्राउंड पर ही आप कैमरे में भी कैच किए जाएंगे। वेदांत न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए मीन आए हैं। आउट साइड पर गैप में है वारिश लॉन्ग ऑन, बीट विकेट पर गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन। थी और क्या बेहतरीन एग्जीक्यूट किया था इस शॉट को, क्योंकि हर बल्लेबाज मैदान पर ऐसा लग रहा है कि सेट होकर आया है डगआउट से, और जो बल्लेबाज आ रहा है सिक्सर चौके के सिवा बात नहीं कर रहा है। पॉवरफुल शॉट पहा की ताकद बघा, ताकद किती लावली। पायावरचा बॉल फुलटॉस होता, फुलटॉस चेंडूला इतकी ताकद लावली की बरोबर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला। मीतने आणलंय पहिल्याच चेंडूवर, आल्याच षटकार। 76 धावा धावपलकावरती आहेत। इतक्या वेगाने झाली सुरुवात। साहिल पवार यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या 7 चेंडू मध्ये। आता षटकार आलाय, साहिल समोर मीन, पुढील बॉल, ओ लोवर फुलटॉसचा चेंडू, नो नो नो, सर्वात मोठी चुकी। नेक्स्ट बॉल फ्री हिट। जहीर भाई तुम्ही इतकी चांगली गोलंदाजी करतात, तुम्हाला षटकार आलाय, परंतु तुम्ही यासाठी रेफर केलं गेलंय। शुक्रिया डीजे। अब नो बॉल आया है। अगली गेंद किशा 11 चॅलेंजर और उसके बाद आरके स्पोर्ट विरार, दोन्ही कर्णधारांना विनंती का आपण टॉस साठी या। चलिए थर्ड अंपायर देखिए, ये गेंद ऑनफील्ड अंपायर तक वो डीजे ने भेजा होगा, ये आप देख सकते हैं। इज नो बॉल। चलिए अगली गेंद होगी फ्री हिट। बल्लेबाज को खुल के खेलने का मौका आया था। दोस्तों यही मौके बार बार नहीं आते, कहते हैं ना साल में त्योहार बनाए जाते हैं, साल में क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं, और ये 27वां साल है। अगली गेंद मील के लिए आई है, सिक्सर होगा, बैकअप करेंगे वहां पर साहिल। अगली गेंद साहिल फेंकने के तैयार है और पैरों पर गेंद फ्लिक किया और गेंद ऑफ फाइनल एक बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कम ऑन डीजे। टॉस चेंडू आणि फक्त दिशा दिली, बाकीचं काम चेंडूने केलं, फक्त दिशा गेली। फ्री हिटचा बॉल, फ्री हिटला सुद्धा केलंय पॉवरफुल। 81 धावा धावपलकावरती आहेत। साहिल समोर मीन, पुढील बॉल, हो पुन्हा पायावरचा बॉल, पुन्हा गॅप मधून
गॅप मधून चेंडू निघून चला बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. झहीरभाई 100चा उल्लेख केला होता, 100 धाबांचा. इकडे 85 झाल्यात. अजून 8 चेंडूचा खेळणं बाकी आहे. मीन बोलतोय मला स्वतः थांबायला वेळ नाहीये. इतक्या वेगाने ताबडतोड बल्लेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 गेंदें 14 पर खेल रहे हैं. साहिल की अगली गेंद मील खिलाती हुई ऑन साइड पर गैप में गेंद जा रही है. 1-2 का 4 गेंद सी मारे का बार. बैक टू बैक तीसरा चौकार. कमांडी है. विचार किया कि 100 रन बनेंगे, मगर मुझे तो ऐसा लग रहा है कि 110 120 रनों तक ये टीम विचारमंद बल्लेबाजी कर रही है मैदान के अंदर. काय जबरदस्त बॅटिंग करतायत, पॉवरफुल बॅटिंग. विकेटचा इफेक्ट बिलकुल नाहीये, विकेटचा दबाव बिलकुल नाहीये. विकेट किती पण जाऊ दे, आम्ही आमचा नॅचरल केला, आम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. या उद्देशाने अभिनव 11 89 धाबा धावपलकावरती आहेत. साहिलने पहिले षटक पॉवरफुल बनवलं होतं, आता साहिलला पॉवरफुल केलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. हो, वेगवान चेंडू, वेगवान लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. 90 धाबा धावपलकावरती आहेत. निखिल किनीच्या बॅटिंगला पाहता पाहता मीनने सुद्धा आता 2 हात मैदानाच्या आतमध्ये केल्यात. ये अब हाथ खोलते हुए देखिए, लेग स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते मगर गेंद और बल्ले का समन्वय. अंपायर ने कहा वाइट बॉल. एक्स्ट्रा रन के साथ स्कोर 90 रनों पर जाता हुआ. अब 1-1 रन कीमती है आपके लिए और 1-1 गेंद आपके लिए इवेंट बराबर है. शिरगांव घासकोपरी टीम यहाँ पर गेंदबाजी कर रही है. साहिल की अगली गेंद जड़ में गेंद थी, स्ट्रेट ड्राइव खेला, वी में गेंद हवा में, कैच का मौका है, क्या ड्रॉप. ये जीवदान अब आता हुआ. ये जीवदान भी कितना महंगा साबित होगा ना, ये तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर दोस्तों कैच विन द मैच कहा गया है. कैच छूटा. ओवर नंबर 5 का खेल समाप्त हुआ है. आखिरी ओवर की कहानी आना बाकी है. 91 पर 3 हम देख रहे हैं और आपने सही जिक्र किया था, विकेट का प्रभाव नहीं है वहां पर बल्लेबाजों पर, मगर एक ब्रेक के बाद यू जाएंगे यू आएंगे. ये रिप्ले भी आप देख सकते हैं. समृद्ध दाखवा कशा प्रकारे आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालाय आणि या 5 षटकामध्ये बॅटिंग समरी पाहणार. किरण 10 धावा, विकेट. गणेशची विकेट आली होती पहिल्याच चेंडूवर. निखिल केनीने आतापर्यंत 27 धावांचं योगदान दिलंय. वेदांत 27 धावांवर बाद झाला. 4 षटकार वेदांतच्या बॅटमधून आपण पाहिले लगातार. मीन खेळतो 19 धावांवर. आता इतकी चांगली बॅटिंग झाली, परंतु तुम्हाला पलटवार सुद्धा करावा लागणार आहे. पलटवार यांनी वार केल्यात, तुम्ही जर पलटवार केले नाही तर तुम्ही या मॅच मध्ये परत येऊ शकत नाही. घासकोपरी संघाला करावा लागणार आहे पलटवार. ऑन साइड पर गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार. ये बल्लेबाज नहीं रुकने वाले. कमांडी है. स्ट्रोक सांगितलं तर काय हरकत नाहीये. इतका पॉवरफुल स्ट्रोक होता. आता याला कटिंग कुठून करायचं ते कळायला मार्ग नाहीये. इतकी ताकद लावली होती त्या फटक्याला. पहा, थोडे मागे गेले, पायावरचा बॉल आणि त्यानंतर हा पापलेट स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. 97 रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मिस झालाय, फटका मिस झालाय, परंतु लॉंगा पूर्ण क्षेत्रसून येते. 1 धाव. झहीरभाई 98 रन, 98 धाबा धावपलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळणं बाकी है. सही कहा आपने सर जी. वहां पर 4 गेंदों का खेल आना बाकी है. 98 रन बने हैं.
शॉर्ट गिनती ऑन साइड पर गेंद को खेला, गैप में गेंद है, इसको अलग बाउंड्री लेने के बाद 4 रन। हमारी 4 रन के सुबह बात की जाए तो 3 दिनों का खेल देखा हमने, मगर ये चौथा दिन आज खास है। ऑल इंडिया ओपन और ओपन हाफ की तमाम सितारे आज 102 रन पर टीम पहुंची है कि अभी भी 3 गेंदें। हमने विचार किया था कि 100 का आंकड़ा, मगर आप 112 का पॉजिटिव स्कोर दिखा रहा है। क्या कहना चाहेंगे आप? पुढील बॉल पाहूया त्या अगोदर फुल टॉसला सुद्धा गॅप मधून पाठवले, बरोबर गॅप मधून जात असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आज चल रही है, गेंदबाजों को कर दिया हक्का बक्का बल्लेबाजों ने। हर गेंदबाजों पर हमले चढ़ाए गए और गेंद को सीमा रेखा दिखाई गई। ये भी बैक टू बैक है, 6 अदा हुआ, गेंद सीमा रेखा बाहर, 6 रनों के लिए फरार। कमाल डीजे। देख सकते हैं असूब, बात की जाए ना तो अंपायर को भी बिजी रखा, हमारे डीजे वाले को बिजी रखा और गेंद लाने वालों को भी बिजी रखा यहाँ पर गेंदबाज और बल्लेबाजों ने। काय जबरदस्त बॅटिंग करते, खूप चांगला उल्लेख झहीर भाई आपण केला, खूप चांगला उल्लेख. त्या अगोदर शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. शेवटच्या बॉलला सुद्धा पॉवर हुकचा फटका आणि 1 बाउन्स बाउंड्री लाईन झाली क्लिअर. काय जबरदस्त बॅटिंग केले, 116 धावा बनल्यात 6 षटकामध्ये. जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो, काय जबरदस्त बॅटिंग केले दोन्ही फलंदाजांनी. निहिल किनी 45 धावांचे योगदान, मीनने दिले 26 धावांचे योगदान आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 116 धावा धावपलकावरती आहेत. यश 491 घासकोपरी या संघासमोर 117चं टार्गेट ठेवलंय. इनिंग ब्रेक मध्ये जाणार आहोत, डीजेला ऐकणार आहोत आणि धून ऐकल्यानंतर परत वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. समालोचक कक्षामध्ये थोडासा बदल होईल. घेऊन जातोय 2 दिग्गज समालोचक. एका बाजूला आहे क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या सोबतीनं प्रसन्न अदौडे सर. या ऐकूया 2 समालोचकांना.
फॅन फेम अन्मेश ठाकूर आणि टीमनं सर्व बनवलेले टायटल सॉन्ग आमचे आई एकविरा देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यशस्वी काशीनाथ गोविंद पाटील यांच्या पुढाकारानं बनलेलं हे गाणं होतं आणि आजही जर या गाण्याचे बोल ऐकले ना तर अगदी पूर्ण वर्णन नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं पूर्ण वर्णन इथे आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतं. त्यामुळे थँक्स थाना बँड आणि थँक्स अन्मेश ठाकूर आणि ज्यांच्यामुळेच ते गाणं बनलं गेलं ते स्वर्गीय काशीनाथ गोविंद पाटील जे अध्यक्ष आमच्या आई एकविरा देवी चॅरिटेबल ट्रस्टचे. त्याच्यामुळे ते गाणं म्हणजे आम्ही ज्यावेळेला ऐकत होतो प्रशांत आदवडे आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. म्हणजे इतकी वर्ष झाली ना तरी ते गाण्याचे बोल त्याचं संगीत आजही म्हणजे मनाला भिडतं आणि ते गाणं ऐकल्यानंतर प्रसन्नता वाटते. अगदी बरोबर बोललात, कारण आपण आत्ता ते गाणं ऐकत होतो आणि निश्चितच मन प्रसन्न होतं हे गाणं ऐकल्यानंतर. ज्यांनी बनवलं आहे अर्थात ते गीतकार त्यांचंही तितकंच कौतुक असेल आणि त्यांना ते अगदी तळमळीनं गायलेलं आहे त्यांचंही कौतुक असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. त्रिशा 11 चॅलेंजर आणि आर के स्पोर्ट विरार आपण टॉससाठी यायचे. त्रिशा 11 चॅलेंजर आर के स्पोर्ट विरार आपण कॅप्टन या टॉससाठी. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. इस मुकाबले में निखिल ने शानदार बल्लेबाजी की है. 36 गेंदों में 117 रनों की ज़रूरत है तो रनों का अंबार है. धुआंधार बल्लेबाजी रही है पहले पारी में. इसी चषक 2026 का ये अद्भुत खेल आप देख रहे हैं. नारंगी का खूबसूरत ग्राउंड, प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भी तैयार है. वाइट टी शर्ट एंड ब्लैक पैंट कंपलसरी है इस प्रतियोगिता में और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार है. दीपेश सामना करने के लिए बल्लेबाज आदित्य, यश जिनके ऊपर दारोमदार रहेगा. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं और टेनिस क्रिकेट एसोसिएशन जो चल रहा है ना उसके बारे में चर्चा होगी बाद में, लेकिन फिलहाल यश बहुत बड़ा इस वक्त तुरुप का पत्ता हो गए. यश इस वक्त नॉन स्ट्राइकर इन पर है, आदित्य स्ट्राइकर इन पर और मैंडेटरी पावर प्ले का ऊपर. त्रिशा 11 चैलेंजर्स आर के स्पोर्ट विराट टॉस के लिए आइए. दीपेश नाइक गेंद को खेल दिया. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. स्टैक ओवर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया और इस सिंगल के साथ बल्लेबाज आदित्य का खाता खुला. कॉम्बॉक्स में क्रिकेट एक्सपर्ट मिस्टर तुकाराम वाघेला सर आपका स्वागत है. भरपूर चर्चा होईल. जसं तुम्ही यशचा उल्लेख केला, यश चव्हाण सध्या स्ट्रायकर एंडला आहेत या संघाविषयी आणि आज ते या स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात त्याच्यावरती चर्चा होईल. बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल, काही काहींना कल्पना नसेल, पण एक अशी क्रिकेट संघटना आहेत जी आपल्या पालघर जिल्ह्यातल्या काही खेळाडूंना, तरुण खेळाडूंना अगदी सर्च करते, त्यांच्यातलं टॅलेंट शोधते आणि महाराष्ट्रभर खेळण्याची संधी देते. त्याच्यामध्ये यशचा वाटा मोठा, यश चव्हाण यांचा वाटा मोठा राहिला आहे आणि आज त्यांनी एक मोठं प्लॅटफॉर्म कदाचित चॉईस केलेलं आहे NCC चषकाचं. भले इथे त्यांना यश मिळेल न मिळेल पण जो प्रयत्न केला ना त्याला देखील दाद द्यायला हवी. आणि प्रत्येक वेळेला पहिला प्रयत्न त्यामध्ये यश मिळेल याची खात्री नसते, पण तुम्हाला इथून सुरुवात करता येईल. हा तुमच्यासाठी नवा डाव असेल. धावसंख्या 1. त्रिशा 11 चॅलेंजर आणि आर के स्पोर्ट विरार आपण टॉससाठी यायचे. हो अप्पर कट खेळ चेंडू जाईल थर्ड मॅनला सीमारेषा पार चौकार. चौकार. धावसंख्या 5. त्रिशा 11 चॅलेंजर आर के स्पोर्ट विरार दोन संघादरम्यान महत्वाची लढत. रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क तर नाही आहे. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी हुकलाय आणि त्यामुळे नशिबाची साथ मिळते यशला. एक मोठा बना 117 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. फिलहाल इस मुकाबले की अगर बात करें तो दीपेश नाइक गेंदबाजी कर रहे हैं. 5 गेंदों में 5 रन. आदित्य 1 पर खेल रहे, यश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं और मैंडेटरी पावर प्ले का ओवर है. आज बढ़िया बल्लेबाजी रही है. पहले पारी में निखिल द्वारा अर्धशतक से थोड़ा चुके लेकिन धुआंधार बल्लेबाजी. क्लीन बॉल आउट. यश बैक टू द पेबल एंड सफलता मिली है गेंदबाज दीपेश नाइक को. दीपेश नाइक
11 चॅलेंजर आर के स्पोर्ट विरार कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे तुकाराम सर. आता एका बाजूला ISPLचे खेळाडू त्यांनी खूप चांगला खेळ केला आहे, त्यांना संधी मोठी मिळाली. तर दुसऱ्या बाजूला असे चेहरे आहेत ज्यांना एका विशिष्ट लेवलवरती संधी मिळतात म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटला. तर ते नसताना तुम्हाला दाखवून द्यायचं की आम्ही देखील खूप चांगली कामगिरी करू शकतो. आणि त्यामुळे गेल्या 2 महिन्यात ज्या स्पर्धा झाल्या तिथे जर तुम्ही चांगली कामगिरी केली असेल तर त्याची दखल येणाऱ्या 2-3 महिन्यात घेतली जाईल. कदाचित ती अशी संधी असे म्हणजे ज्यावेळेला शेअर मार्केट कोसळतो ना त्यावेळेला प्रत्येकजण विक्री करतो, पण काही काहीतरी इन्व्हेस्ट करतात. ती संधी असते तुम्हाला खरेदी करण्याची. कदाचित अशा खेळाडूंनी तो आपला खेळ इन्व्हेस्ट केला असेल, म्हणजे पहिल्यांदा संधी मिळत नसेल. ते एस्टॅब्लिश खेळाडू अगदी प्रस्थापित खेळाडू ज्यावेळेला खेळतात ना त्यावेळेला ती संधी त्यांना मिळत नाही आहेत. मग त्यावेळेला ते मिळालेल्या संधीचं सोनं करणं तेही गरजेचं आहे. किंवा असे खेळाडू काही गावाच्या संघाकडनं पण आले असतील, म्हणजे त्या गावातले प्रमुख खेळाडू ISPL किंवा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात, मग त्यांची अनुपस्थिती जाणवते ना त्यावेळेला कदाचित एखाद्या गावातल्या खेळाडूंना देखील मिळाली मागच्या 2 महिन्यामध्ये ती संधी, ज्याची संधी त्याचं सोनं त्यांनी केलेलं आहे. अमृत गोलंदाजी मार्कवरती वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू. या स्पर्धेची सुरुवात ऐकायला आवडेल ज्या पद्धतीनं SSC चषकात 2026 आपण या ठिकाणी पाहतोय. 2 तपापेक्षा जास्त कालावधी या संपूर्ण स्पर्धेला झाले. याची सुरुवात कशी झाली होती सर, ती आता प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये मागे नेऊया, कारण चर्चा त्याही गोष्टीची होईल. मागच्या जर पाहिलं तर एक 15-16 वर्षाचे साथी प्रशांत आदावडे देखील राहिले आहेत. काही क्षणाचे साक्षीदार ते देखील आहेत. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असं प्रयत्न करत होता. म्हणजे तो दिवस अजूनही म्हणजे आम्हाला आठवतं. म्हणजे आज जरी ती 26 वर्ष पाठीमागे गेली ना तरी 9 फेब्रुवारी 2000चा दिवस आणि एक शुभ दिवस का माहिती का, कारण त्या दिवशी गणेश जयंती होती. त्या गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती या मैदानाचा झालेला तो उद्घाटन सोहळा लोकनेते हितनजी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याच हस्ते झालेला तो सोहळा होता. आणि त्यानंतर सुरू झालेला तो प्रवास आहे. आपण पुन्हा एकदा त्या दिशेने येतोय. आणि पहिली स्पर्धा झाली होती ना 2000 साली, त्यावेळेला 40 संघ खेळले होते या स्पर्धेमध्ये. म्हणजे त्यावेळेला एक गाव एक किंवा असं फॉर्मॅट नव्हतं, पण एक एरिया वाईज संघ घेतले होते आणि 40 संघाने त्या पहिल्या वर्षी सहभाग नोंदवला होता. नारंगीचं मैदान हिरवंगार आहे. अर्थात आउटफील्ड आपण बघितलं तर आणि त्याचबरोबर इथे खेळण्याची प्रबळ इच्छा असते प्रत्येक खेळाडूला. बॅटची कळ लागले. आता एक स्पर्धा अशी होती तिथे 100पेक्षा जास्त संघ खेळतात, 120-130 संघ खेळतात. आत्ता ही स्पर्धा 80 चषक आणि पालघर जिल्ह्यातील समजा आपल्या भागामध्ये जर विचार केला तर 3 याच्या स्पर्धा आहेत. 80 चषक आहे, विजयमामा चषक आहे, खार्डीची स्पर्धा आहे. त्यांचा एक वेगळा नावलौकिक आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय, ग्राउंड सर्वात महत्त्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट ग्राउंड पालघर जिल्ह्यामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळते नारंगीमध्ये. त्याही दिवशी चर्चा करूया, कारण हे कसं बनलं योग्य तुम्ही नक्कीच मुद्द्याला हात घातला. कारण या ग्राउंडची संकल्पना कशा पद्धतीने आली, ज्यावेळेला कदाचित वसई विरार हा भाग थोडासा डेव्हलप होत होता, प्रगती होत असती, ज्यावेळेला इमारती बांधल्या जात होत्या. अगदी आपण जिथे बसलोय ना याच्या पाठीमागे आपण ग्लोबल सिटी आहे, अगदी बरोबर. त्या ठिकाणी बहुतांशी म्हणजे नारंगीचे अगदी गल्ली गल्लीचे संघ होते, ते प्रॅक्टिस करायचे अगदी पाठीमागे. याच्या पाठीमागे शेता होती सगळी आपली, त्याच्यामध्ये खेळायचं. पण एक विचार पुढे आला ज्यावेळेला नारंगी क्रिकेट क्लब, आता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आहे, पण या पाठीमागचा भाग जो आहे ना सध्या ग्लोबल सिटीज आता स्क्रीनवरती देखील बघतोय जी डेव्हलप झाले. मागे रुस्तमजीचं शाळा देखील आहेत. पण या प्रवासामध्ये कदाचित वसई विरार डेव्हलप होताना या शेती किती राहतील, डेव्हलप होताना किती जागा उपलब्ध राहील न राहील, त्यावेळेला एक विचार मनामध्ये आला नारंगी क्रिकेट क्लबच्या सर्व सभासद जागा की आपल्याला खेळण्यासाठी एक मैदान हवं. आणि त्या विचारातनं मग सुरू झाला हा प्रवास जो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा. तो प्रवास तिथून सुरू झालाय. म्हणजे फक्त आपोआप नाही बनलंय, एका ध्येयानं एका विजननं ती झपाटलेली अक्षरशः पिढी होती. म्हणजे आज जर पाहिलं ना तर कदाचित त्याच्यातले काही जण आहेत ना ज्यांनी 50 पार केले, 60 जवळ पोचल्यात, काही अगदी आमच्यासारखे 50 जवळ आले. पण अगदी त्या विचारानं झपाटलेली ती लोकं होती. त्याच्यामुळे मैदान बनवण्याचं जे स्वप्न होतं ना ते सत्यात उतरलं. धावसंख्या 12ला 1 आहे. अभि चेंडूच्या खाली गोलंदाज फलंदाज बाद. तिसरी पिढी आता इथे मैदानामध्ये खेळते की दुसरी? तिसरी. म्हणजे ज्यावेळेला आम्ही खेळलो आमच्या अगोदरची एक पिढी तिने क्रिकेट खेळलं होतं, त्याच्यानंतर आमची पिढी आणि आम्ही ज्यांच्या समूहित क्रिकेट खेळलो कदाचित त्यांची मुलं आता खेळतात. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर आज आकाश खेळतोय, पण आकाशचे वडील जयवंत मांगेला त्यांच्या जोडीने आम्ही क्रिकेट खेळलो, त्यांची पिढी खेळते. धीरजला तुम्ही बघता, धीरांचे वडील
हेमंत त्यांच्या जोडीनं क्रिकेट खेळतो, आज त्यांचा मुलगा खेळतो. म्हणजे 3 पिढ्या अक्षरशः गेल्यात. जे 26 वर्षाचा प्रवास आहे ना, पण नारंगी क्रिकेट क्लबचा आहे ना, गेल्या 40 वर्षाचा प्रवास आहे. अगदी 80-85च्या नंतर नारंगी क्रिकेट क्लब आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ 2000 पासून आलं, पण गेल्या 40 वर्षाचा प्रवास हा नारंगी क्रिकेट क्लबचा राहिला आहे. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाला संधी आहे, आणखीन एक विकेट जाईल. आता ही चर्चा आम्ही काय करतो त्याचं कारण तुम्हाला मैदानात कळत असेल. 117 धावांचा पाठलाग या ठिकाणी करत असताना फलंदाजी अक्षरशः दामचक होते. अप्रतिम कामगिरी. 12ला 3 त्रिशा 11 चॅलेंजर आणि आर.के. स्पोर्ट विरार या दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती आपण टॉससाठी यायचे. नवीन बॅटर मैदानावरती जातील, पण या मॅचमध्ये अभिमन्यू 11 संघानं जबरदस्त कामगिरी केली. यश 491 कासकोपरी हा संघ अडचणीत सापडलाय. विशेष करून ग्रामस्थांनी बनवलेलं मैदान मी महाराष्ट्रात कुठंच बघितलेलं नाही आहे. तर हे असं पहिलं मैदान आहे ज्याने आज ग्रामस्थांच्या एका श्रमातनं, पैशातनं, एका रुपयामधनं उभं राहिलं. शेतातलं मैदान आता शेतं होती या ठिकाणी, त्या शेतामधनं हे मैदान आता उभं राहिलं आहे. अर्थात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने उभं केलेलं, जतन केलेलं मैदान असा जेव्हा उल्लेख होतो सर, तेव्हा ग्रामस्थ म्हणून एक स्थानिक सुपुत्र म्हणून काय वाटतं? नेहमीच म्हणजे मी याला द सिम्बॉल ऑफ युनिटी म्हणतो. आमच्या सर्वांच्या एकजुटीचं एक प्रतीक आहे. आणि फक्त नारंगी नाही आहेत, आजूबाजूची जी गावं आहेत ना पंचक्रोशीतली, ज्यावेळेला ही संकल्पना पुढे आली कसं मैदान उभारलं जाणार, त्यावेळेला आजूबाजूचा गावांचाही रोल महत्त्वाचा होता. म्हणजे जर पाठीमागे आपण गेलं ना तर इथून डोंगरपाडापासून मारंबळपाडा, चिखलडोंगरे, कदाचित एखादंच नाव राहून जाईल. इथून कोपरी आहे, शिरगाव आहे, ते अपार्ट्स खानिवडेपर्यंत, भातानेपर्यंत, आणि पाठीमागे गेलं तर अर्नाळा कळंबपर्यंतचं. म्हणजे पूर्ण वसई तालुक्यातील प्रत्येक गावांचा तो सहभाग होता. ज्यावेळेला ही संकल्पना पुढे आली, मग ती लॉटरी काढण्यात आली, तिथून एक फंड जो आपल्याला उपलब्ध झाला आणि तिथूनही मैदानाची उभारणी केली गेली. आणि पहिल्यांदा जे मैदान उभारलं ना, आता प्रत्येकाला वाटतं हिरवळ आहे, नारंगीचं मैदान एकदम लश ग्रीन आहे, पण याची ॲक्च्युअल कल्पना अशी होती की आपल्याला खेळण्यासाठी जागा व्हावी, म्हणून पहिल्यांदा याचा विचार आला होता. आणि सगळेजण योग्य वेळी जागे झाले ते देखील महत्त्वाचं. कारण आता मैदान जरा जरी मोकळं दिसलं ना की लगेच तिथे बिल्डिंग उभी राहते. त्यामुळे मैदानाचं जतन करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं तेवढं कौतुक होणं गरजेचं आहे. टप्पापर्यंत उसळी करणारा चेंडू आहे. महेश मांगेला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी हे जतन केलेलं मैदान सध्या आपल्या स्क्रीनवरती DBN लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं गेलं. काय पार्श्वभूमी होती, कशा पद्धतीनं मागे जागा शिल्लक होती आणि त्यानंतर कसं डेव्हलपमेंट झालेली आहे. 18 चेंडूमध्ये 103 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता घासकोपरीचा संघ अडचणीत सापडलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया, गाडी ऐकूया आणि त्यानंतर मैदानावरती अतिशय दर्जेदार खेळ गोलंदाजा होतोय तो पाहूया. गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी आहेत. अगदी जुन्या लोकांनी केलेली मेहनत हे आपोआप नाही बनलंय. म्हणजे प्रत्येकाला वाटतं अगदी कुठेतरी Amazon, फ्लिपकार्टवरून ऑर्डर द्यावी आणि बनवून यावं, इतकं सहज सोपं नाही आहे. अगदी परिश्रम आहेत, प्रत्येकाचं मेहनत आहेत. कारण मागे तर मी एक संकल्पना देखील सांगेल या निमित्तानं. प्रशांतजी तुम्ही मुद्दा छेडलाच आहेत. तर या सर्व प्रवासावरती म्हणजे जितकं आपण चर्चा करतो ना, या सर्व प्रवासावरती कदाचित एक डॉक्युमेंटरी फिल्म म्हणजे नारंगीचं मैदान कसं बनलं आणि बनताना कोणाकोणाचा सहयोग होता, सहकार्य होतं आणि किती जणांनी अगदी अपार कष्ट केल्यात, कदाचित या गोष्टी समोर आणणं आता ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर. मैदानावरती बॅट्समन आऊट झालाय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं या मॅचमध्ये घासकोपरीचा संघ अडचणीत का सापडलाय त्याचं कारण विकेट, सातत्यानं विकेट. आतापर्यंत 4 गडी बाद झाले, 14 धावफलकावरती आहेत. यश 2 अत्यंत महत्त्वाचा खेळाडू, 1 वरती तर नीरज आपला भोपळा अजून पोडू शकलेला आहे. 17 चेंडूमध्ये 103 धावांची आवश्यकता. गरज एवढ्यासाठी आहे कारण प्रत्येक माणसानं या ठिकाणी घाम गाळलेला आहे आणि आपण केलेली मेहनत त्यानंतर फळाला आले. चेंडू ऑनसाईडला खेळलाय. एकेरी दुहेरी धाबा येतात. धावांचा डोंगर तुमच्यासमोर असताना फलंदाज हाराकिरी करतात, अफलातून कामगिरी करत असताना गोलंदाज किशन गोलंदाजी मार्कवरती. यश घेतो 1 वरती, नीरज 1, धावसंख्या 15ला 4. आणि पार्श्वभूमी DBN वरती अगदी थोड्याच वेळात पाहायला मिळेल कशा प्रकारे हे मैदान उभं राहिलं, या मैदानाची स्थिती काय होती.
टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफटमच्या बाहेर जाणारा चेंडू हलकंसं अपील केले गोलंदाजाने, परंतु पंचावर कुठला प्रभाव नाही आहे. यानंतर त्रिशा 11 चॅलेंजर्स आणि त्याचबरोबर आर.के. स्पोर्ट विरार टॉससाठी यायचं आहे. हा आपल्याला 5वा कॉल आहे. स्कोर की बात करें तो रन संख्या 15 रन 4 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है. किशन गेंदबाजी कर रहे हैं. बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर ने क्या छोड़ा है, वो का था. 5वां बल्लेबाज आउट हो सकता था किशन. बहुत ही अच्छा कॉन्ट्रीब्यूशन. यश 1 पर खेल रहे, नीरज 1 पर और स्कोर 15 for 4. यश 491. आपण चर्चा या ठिकाणी करतोय या मैदानाची. नारंगीचं मैदान इथे खेळण्याची प्रत्येकाला इच्छा असते, प्रबळ इच्छा असते, स्वप्नबद्ध कामगिरी मात्र मैदानावरती करत असताना गोलंदाज आणखीन एक झेल सुटलाय. दुसरा झेल सुटला. यष्टिरक्षकाने एक झेल सोडला होता, त्यानंतर मिडॉपचा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. धावपलकरती एकूण धावा आहेत आता 16ला 4 आहे. अडचणीत सापडलाय संघ. बॅकफुटवरती घासकोपरी. चर्चा आपण करतोय कसं आपलं हे नारंगी ग्रामस्थ खेळण्याचं मैदान कसं बनलं उभारलं यावरती आपण चर्चा करतोय, कारण सामना थोडासा एकतर्फी आहे. तर वेळ मिळालाय पण याचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवणं ते आवश्यक असणार आहे. कारण आता आपण जिथे बसलोय ना, बरोबर आपल्या डाव्या बाजूला हा फक्त एक रोड होता, रेतीबंदर रोड, नारंगी रेतीबंदर रोड होता. आणि इथला भाग जो आता कल्पना करा, याच्या समोर जो भाग आहे ना, झाडांच्या पलीकडे जे खाडी क्षेत्र आहेत ना, ते खाडी क्षेत्र होतं. इथे दलदल होती, अक्षरशः दलदलीत होती. आणि या दलदलीवरती नंदनवन फुलवले असं म्हणावं लागणार आहे. अगदी कार्टनवाला भाग होता आणि तो नंदनवन तिथे फुलवलं गेलेलं आहे. हे सर्व जुनी आठवणी आहे. ज्यावेळेला पहिलं वर्ष जेव्हा हा फायनलचा मॅच होता, नारंगी एका बाजूला होतं आणि दुसऱ्या बाजूला जुचंद्रचा संघ होता. हे चांगल्या आठवणी आहेत नक्कीच. आणि बरं वाटतं की बाबा, आणि हा उद्घाटनचा हा फोटो आहे. अगदी 26 वर्ष झाली. सध्या आपण बघतो, आपण अप्पांना बघतोय, अजून नाना देखील आहेत. हे सगळे हसी विनोद आहेत बघा. या सगळ्या आठवणी आहेत. अगदी 20-25 वर्ष जतून ठेवलेले हे सर्व क्षण आहेत. मुलांना दाखवावं लागतील, कारण महत्त्वाचं आहे, कारण येणारी पिढीला याची जाणीव असणं गरजेचं आहे. ऑनसाईडला फटका खूप चांगला खेळ आहे. क्षेत्ररक्षक लॉकरमध्ये सीमारेषेवरती पकडलं झेल. बॅटरचा संपला खेळ. यश बॅक टू द पॅबलिन. 5वा गडी बाद झालाय. जो त्या मातीच्या घरात राहिलाय, तो गवताच्या घरात राहिलाय, त्याला माहिती असतं की ते घर त्यानंतर सिमेंटचं बनवण्याकरता मला काय करावं लागलं. आता ही हिरवळ तुम्हाला दिसते, पण आता जी पिढी आहे त्यांना माहिती नाही की मागे काय कष्ट केलेत. कदाचित त्यामुळे ही या ठिकाणी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलं जाते. 18ला 5. ज्यावेळेला हे मैदान बनलं ना, म्हणजे माती कुठून उपलब्ध व्हायची, माती कुठून आणायची, अगदी बरोबर. तुम्ही आता तो साईनाथ नगरचा भाग बघतायत ना, तिथे आमच्या गावातलीच लोक बघा. हे सगळं मैदान जुनी आहेत. पाठीमागे बघितलं तिथे डेव्हलपमेंट नाही आहे हे मैदान. पण तेव्हाही इतकीच गर्दी होती. या स्पर्धेला पाहण्यासाठी इतकीच लोक यायची. मग माती कुठे उपलब्ध होणार त्यावेळेशी देखील चर्चा झाली होती. पण याच नारंगी गावातील लोकांची जी जागा तिथे आहेत, त्या जागेतनं काही माती उपलब्ध झाली. पण तिथून आणायची कशी? मग त्यावेळेला कदाचित इतकी सामग्री नव्हती. पण त्यावेळेला जर पाहिलं तर माजी नगरसेवक श्री महेश हरी पाटील यांनी आणि कैलास पाटील यांचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी त्यांची यंत्रसामुग्री, मग त्यांचे ट्रक असतील, त्यांचे JCB असतील, त्यांच्या पोकलन असतील, या सर्व अगदी माफक दरामध्ये आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्याच्यामुळे जो मातीचा भराव करायचा होता ना, तो मातीचा भराव अगदी आम्ही त्या जितका आमच्याजवळ उपलब्ध होता ना फंड, त्यामध्ये आम्ही करू शकलो. आणि या सर्वांचा रोल आहे. म्हणजे आपण जिथे बसलोय ना, या ठिकाणापासून सुरुवात झाली होती. पण पहिला एक ट्रक माती ज्यावेळेला टाकली ना, अक्षरशः दलदल होती. माती पूर्णपणे आतमध्ये गेली, वरती काही चालू नव्हतं. असाही प्रसंग घडला होता. 18ला 6 स्थिती आहे. 117 धावांचा पाठलाग करायचा आहे घासकोपरी संघाला. ऑफटमच्या बॅटचा जो बॅटची कड घेतोय आणि त्यानंतर फ्लाय स्लिपमध्ये गेला. एकच धाव मिळेल. माती महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मेहनत करणारे हात देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आता हे मैदान त्या घामातनं उभं राहिलेलं आहे. 1-1 रुपयामधनं उभं राहिलेलं मैदान आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं उभारलेलं मैदान, जतन केलेलं मैदान, नारंगीचं मैदान. त्या मैदानावरती SC चषक 2026 आपण पाहतो. आणि जसं तुम्ही हिरवळीचा उल्लेख केला, हिरवळ का आली, कशी आली, त्याच्यावरती चर्चा होणार आहे. कारण ज्यावेळेला लेवलिंग केलं होतं
त्यावेळेला एक प्रसंग तर असाही घडला होता. या चेंडूवरती चौकार आलाय, म्हणजे ज्यावेळेला याचं सपाटीकरण करायचं होतं, म्हणजे मातीची भरणी झाली होती, सपाटीकरण करायचं होतं ना, त्यावेळेला लेवलिंग करणार ते रोजर आहे ना, म्हणजे तो होती ना, 2 वेळा तर तो खाली उतरला होता, अगदी चिखलात रुतला होता, त्याला पण बाहेर काढावं लागलं होतं. म्हणजे या सर्व आठवणी आहेत. आणि एक बहुधा 2003च्या आजच्या आसपास आहे ना, मे महिन्याचा सुमार होता. त्यावेळेला इतकी प्रचंड वारा वाहत होता ना, म्हणजे वादळ आलं होतं त्यावेळेला, अक्षरशः प्रचंड वारा, म्हणजे त्यावेळेला गवत नव्हतं मैदानावरती, माती फक्त होती. आणि इतका वारा वाहलेला ना की त्या मैदानावरची 1 इंच 2 इंच माती वाहून गेली की काय, इतका प्रचंड वारा आला होता. आणि मग त्याच्यातनं विचार आला की आता गवताचा बंदोबस्त करावा लागेल किंवा याला गवत लावणं आवश्यक आहे. आता पाहूया त्याची रचना कशी करण्यात आली, त्याचा अभ्यासही करण्यात आलेला आहे. विकेट बनवण्याकरता देखील आपण बघितलं तर स्पेशलिस्ट या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. अभय गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या 24ला 6, फ्रेडचा इशारा, ऑनसाईडला चेंडू कडे लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यानंतर होणारा सामना अतिशय महत्त्वाचा. 30-11 चॅलेंजर आणि आर.के. स्पोर्ट विरार. आपण टॉससाठी यायचे. 24-6 5व्या षटकाचा खेळ सुरू. आता 25 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नीरज घेतोय 6 वरती तर प्रणय घेतोय 1 वरती. चर्चा होईल, वादळ आलं होतं आणि त्यानंतर ती माती उडून गेली होती, पण त्यानंतर काय झालं होतं त्याच्यावरती या चेंडूनंतर आपण त्या दिशेने पुन्हा एकदा जाणार आहोत. अकोटामध्ये चेंडू पूल करायचं होतं, शॉर्ट ऑन पूल निश्चित केलं, पण टायमिंग प्रॉपर नाही आहे. आता सध्या हिरवळ आपण बघतोय. तुकाराम सर, ही हिरवळ कशी आलेली या ठिकाणी त्याची चर्चा होईल. धावसंख्या 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आताच्या तर एक फंड असतो उपलब्ध, त्या फंडच्या सहाय्याने आपण ते कार्य करत असतो. आपण टॉस बघूया आणि त्यानंतर अगदी त्या चर्चेवरती येऊया. कारण जी पूर्ण मैदानाला हिरवळ आपण दिसतोय ना, तर पूर्ण कदाचित त्यावेळेला पूर्ण हिरवळ लावणं कदाचित ते खर्चिक बाब होती. मग त्यावेळेला काय घडलं होतं त्यावेळी ते नक्कीच आपण चर्चा करूया. पण टॉस केला जातोय, दोन्ही संघाचे कर्णधार तिथे पोहोचले. पंच फक्त 1 मिनिट थांबा, कारण टॉस लगेच करून घ्या, वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. 30-11 चॅलेंजर आणि आर.के. स्पोर्ट्स विरार या 2 संघादरम्यान हा टॉस केला जाणार आहे. शांताराम करत आहेत आणि त्या क्षणाची सोबती कधीही शांताराम अजून कॉमेंट्री बॉक्समध्ये आले तर अजून भरपूर आठवणी येतील. कारण त्या सर्वांची अगदी साथी सोबती शांताराम, म्हणजे मी नेहमी सांगतो, म्हणजे टॉस नंतर नक्कीच त्या गोष्टीचा उल्लेख करेल. पंच फक्त 1 मिनिट थांबा. टॉस 30-11 की आर.के. स्पोर्ट्स? आर.के. स्पोर्ट्सच्या बाजूनं हा नाणेफेकीचा कॉल केला, नक्कीच आपल्यापर्यंत येईल. कारण शांताराम गदा यांचा उल्लेख केला तर म्हणजे सुरुवातीच्या काळापासून कदाचित त्यांच्यामुळेच या समालोचन क्षेत्रामध्ये आलं किंवा त्यांनीच मला समालोचन क्षेत्रामध्ये आणलं असं म्हणावं लागेल. म्हणजे माईक सांभाळण्याची तयारी त्यांनीच पहिल्यांदा करून दिली. त्याच्यामुळे आज शांताराम गदा देखील आहेत. आपण चर्चा करूया त्या गोष्टीवरती. ज्यावेळेला माती उडून गेली मग काय करायचं, मग त्यावेळेला चर्चा झाली बाबा सर्कलला तरी एकदा आपण थोडंसं ग्रीनिश करूया 30 यार्ड सर्कलला. त्यावेळेला याच नारंगी ग्रामचे सदस्य गोविंद पाटील यांनी घेतलेला पुढाकार होता आणि त्यांच्या माध्यमातनं ते आपण सर्कलसाठी लागणार तो खर्च होता ना, तिथून सुरुवात झाली. 30 यार्ड सर्कल अगदी 60 यार्डपर्यंत नाही पोहोचलो. पहिला एकदा प्रत्येकाला वाटतं बाबा पूर्ण मैदान ग्रीनिश केलं की काय, नाही केलं, कारण ते कदाचित ते करणं खर्चिक होतं. त्यावेळेला परिस्थिती त्या पद्धतीनं होती. मग पहिला 30 यार्ड सर्कलपासून सुरुवात झाली आणि या 30 यार्ड सर्कलला ज्यावेळेला गवत लावलं मग हळूहळू त्याचा प्रसार, आणि जसा गवताचा प्रसार झाला तसा नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचा देखील प्रसार हळूहळू व्हायला लागला. निश्चित महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मैदान नारंगी ग्रामस्थांनी बनवलेलं ऑनसाईडला खेळायचं होतं. एक आणखीन मुद्दा आहे, म्हणजे हिरवळीवरती आपण आलो, अगदी धुळा देखील इथे उडाला, सगळ्या गोष्टी, परंतु विकेट बनवण्याकरता देखील काही मार्गदर्शन झालं का? काही या ठिकाणी यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा या ठिकाणी सल्ला घेण्यात आला का? नाही, त्याच्यासाठी काय होतं म्हणजे, कारण त्यावेळेला ज्यावेळेला मैदान बनलं ना त्यावेळेला काही नक्कीच पाठिंबा आम्हाला मिळाला, सहकार्य मिळालं. पण तोपर्यंत काय झालेलं की नारंगी क्रिकेट क्लबमधले असे खेळाडू होते, त्यांनी लेदर क्रिकेट भरपूर खेळलं होतं. म्हणजे जसं मी शांतारामचा उल्लेख केला, भरपूर खेळ होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वसईच्या त्या चिमाजीच्या मैदानावरती खेळलं होतं, अगदी आझाद मैदानावरती खेळलं होतं, क्रॉस मैदानावरती क्रिकेट खेळलं होतं. पालघरला जर पाहिलं तर टॅप्सचं मैदान, तिथे देखील क्रिकेट खेळलं होतं. तिथला काही अनुभव कामाशी आला आणि एक विकेट तर आम्ही बनवली होती. त्याच्या अगोदर आहे ना, जसं मी उल्लेख केला ना, पाठीमागे ग्लोबल सिटी आहे, तिथे एक अशीच विकेट बनवायचा प्रयत्न केला होता, खाली विटांचा भुचा सर्व टाकून, आणि त्यानंतर विकेट बनवली होती. पण त्याच्यानंतर तितकं खाडीचं पाणी एवढं आलं ना का ती विकेट शेवटपर्यंत सुकलीच नाही आणि त्याला सुकवण्यासाठी वरनं पेंड्याचा जाळ करावा लागला होता. असे आठवणी आहेत.
टिपिकल काही गोष्टी आहेत. आता धावसंख्या 30-6 आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल केनी. ओ प्ले डाऊन बॅट पण या ठिकाणी बाद. प्रणयची खेळी संपुष्टात. घासकोपरी संघाला 7वा धक्का आणि सामनाही संपला. सामना या ठिकाणी जिंकलाय अभिमन्यू 11 संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वन डन. लगेचच आपण त्रिशा 11 चॅलेंजर आरके स्पोर्ट विरार या दोन संघादरम्यानची जी लढत आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत. 86 धावांनी हा सामना जिंकलाय. अभिनंदन. अभिमन्यू 11 चा पुरस्कार लगेच दिला जाईल. निखिल केनी या सामन्याचा हिरो ठरतोय. बघा चर्चा चालू आहे, पण जसा एखादा चित्रपटाचा इंटरव्हल येतो ना, तर इंटरव्हल झालाय. इंटरव्हल नंतर पुन्हा एकदा आपण येणार आहोत, कारण आताच्या पिढीला देखील या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कारण जसं आम्ही सांगतो ना की नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं हे मैदान द युनिट ऑफ म्हणजे सिम्बॉल ऑफ युनिटी आहे, एकतेचं प्रतीक आहे. पण जसं हे पुढच्या पिढीनं उभारलं, जतलं, जपलं, तसं पुढे याचा वारसा तुमच्यापर्यंत येणार आहे, पण ते जपण्याचं काम देखील तुम्हाला करायचं आहे. निखिल या सामन्याचा हिरो ठरतोय. निखिल केणी 85 धाबांची धडाकेबाज खेळी. 117 धाबा जेव्हा उभारल्या गेल्या तेव्हा निश्चितच डॉमिनेट केलं होतं. निखिल केणीने 15 चेंडूमध्ये 45 धाबा, वेदांच्या 27 आणि मेनच्या 26 या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त होतं. किरणनं 10 धाबा ठोकल्या होत्या. तर या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू, मॅन ऑफ द मॅच निखिल केनी. पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. आरके स्पोर्ट विरार, त्याचबरोबर 11 चॅलेंजर शांताराम सर आहेत त्या ठिकाणी. आणि ड्युएल कॉमेंट्रीची संकल्पना त्यावरती देखील आपण नंतर चर्चा करणार आहोत, कारण मॅच ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीनं चर्चा होईल. आणि निखिल केणीच्या बॅटमधून आलेल्या जबरदस्त 45 धाबा, धडाकेबाज बॅटिंग केली. ऑन साईडला पूलचे फटके त्याचे अगदी बघण्यासारखे होते. लेगस्टमच्या बाहेरचा गाठ, त्यानंतर रिव्हर्सिव्हचे फटके त्याने काही रचनात्मक बॅटिंग केली, डॉमिनेट केलं. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा फटका खेळत असताना टायमिंग मिस झालं होतं, परंतु चौकारच ठोकायचा होता. तो चेंडू सीमारेषा पार गेला. अगदी दमदार बॅट. इंटेंट खूप चांगला होता, टायमिंग चांगलं होतं, तंत्र चांगलं होतं. पूल करत असताना, बॉडीचं वापर करत असताना खूप चांगला बदल. शरीराचं संतुलन चांगलं होतं आणि ताकदीचाही वापर आला. ताकदीचा वापर देखील त्यानं केला आहे. एक अप्रतिम इनिंग त्यानं आज साकारली 45 धावांची. तर निखिल केणी ठरतो या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. मॅन फ्रॉम केळबा. निखिल केणीसाठी हरीश पाटील, हरीश माची यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 45 धाबांची या ठिकाणी. मला वाटतं त्यांच्या वडिलांचं नाव पण हरीश आहे का?